सकाळच्या त्या शांत वातावरणात घरात एक वेगळीच हालचाल सुरू होती. खिडकीतून येणारा मऊ सूर्यप्रकाश हळूहळू सईच्या चेहऱ्यावर पसरत होता. पण तिच्या डोळ्यात मात्र त्या प्रकाशाची चमक नव्हती. तिथे एक रिकामेपण होतं. एक अशी शांतता होती जी आतून खूप काही बोलत होती. टेबलावर ठेवलेल्या जुन्या पुस्तकांचा ढीग, कपाटातून काढलेल्या आठवणी आणि त्या सगळ्यात लपलेलं एक जुनं आयुष्य. सई हळूहळू त्या सगळ्यांकडे बघत होती, जणू ती तिच्या भूतकाळाला पुन्हा एकदा स्पर्श करत होती. आईचा आवाज घरभर घुमला, सई लवकर कर ग, रद्दीवाला येईल आता. पण सईचं लक्ष त्या आवाजात नव्हतंच, कारण तिच्या मनात आज काहीतरी वेगळंच चाललं होतं. आज ती फक्त घर साफ करत नव्हती, ती तिच्या आयुष्याच्या जुन्या पानांना पुन्हा उघडणार होती. कपाट उघडताना तिच्या हाताला एक जुनी थोडी फिक्कट झालेली वही लागली. त्या वहीवर धूळ साचलेली होती, पण आतल्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. सईने हळूच ती वही हातात घेतली. तिच्या बोटांनी त्या कव्हरवरून फिरताच जणू काही वर्षापूर्वीचे सगळे क्षण पुन्हा जिवंत झाले. तिचं हृदय नकळत वेगाने धडधडायला लागलं. ही वही अजूनही आहे? ती स्वतःशीच पुटपुटली. त्या वहीत फक्त शब्द नव्हते, तिथे तिचं पहिलं प्रेम होतं, तिचं हसू होतं आणि तिचं तुटलेलं मनही होतं. काही क्षण ती फक्त ती वही हातात धरून बसली, जणू ती ठरवत होती पुन्हा त्या आठवणीमध्ये जावं की नाही. शेवटी तिने हिम्मत केली आणि वही उघडली. पहिल्याच पानावर एक नाव लिहिलेलं होतं, समीर. ते नाव पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या ओठांवर हलकसं स्मित आलं आणि मनात एक वेदना दाटून आली. समीर, तो तिच्या आयुष्यात आला तेव्हा सगळं खूप सुंदर होतं. कॉलेजच्या त्या दिवसांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, त्याच्या हसण्यात, त्याच्या नजरेत सईने तिचं सगळं आयुष्य पाहिलं होतं. पण जसं तो अचानक तिच्या आयुष्यात आला, तसाच अचानक एक दिवस न सांगता निघूनही गेला आणि तिच्या हातात फक्त आठवणी सोडून गेला. त्या पानांमध्ये सईने तिच्या भावना लिहिलेल्या होत्या. प्रत्येक शब्दात तिचं प्रेम होतं, तिची भीती होती आणि एक विश्वास होता की समीर कधीच तिला सोडून जाणार नाही. पण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला जगायला शिकवतात आणि मग एक दिवस अचानक निघून जातात. मागे सोडून जातात एक मोठं रिकामेपण जे कधीच भरून निघत नाही. सईने त्या प्रत्येक ओळी वाचल्या आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. वहीच्या मधल्या पानात एक छोटासा कागद अडकलेला होता. सईने तो हळूच बाहेर काढला आणि तिचा श्वास थांबला. त्या कागदावर एक नंबर लिहिला होता आणि त्याच्यावर एक नाव, समीर. तोच नंबर जो तिने कित्येक वर्षापूर्वी डिलीट केला होता. तोच नंबर ज्यावर तिने शेवटचा कॉल केला होता आणि त्यानंतर सगळं संपलं होतं. पण आज तो नंबर पुन्हा तिच्या समोर होता. जणू नशिबाने पुन्हा एकदा तिला एक संधी दिली होती. तिच्या मनात हजारो विचार सुरू झाले. हा नंबर अजूनही चालू असेल का? समीर अजूनही तोच असेल का? तो मला आठवत असेल का? तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हातातला मोबाईल जड वाटत होता. ती कॉल करावा की नाही याच विचारात अडकली होती. कारण हा फक्त एक कॉल नव्हता, हा तिच्या आयुष्याचा एक मोठा निर्णय होता. एक कॉल आणि कदाचित तिचं सगळं आयुष्य बदलू शकत होतं. खूप वेळ ती तशीच बसून राहिली, मोबाईल हातात आणि डोळ्यात हजारो प्रश्न. बाहेर पाऊस सुरू होता. जणू आकाशही तिच्या मनातलं सगळं समजून घेत होता. प्रत्येक पावसाचा थेंब तिच्या आठवणींना
अजून खोल करत होता. तिला आठवलं तो पावसाचा दिवस, जेव्हा समीरने पहिल्यांदा तिचा हात धरला होता आणि म्हणाला होता, मी कधीच तुला सोडणार नाही. त्या शब्दांवर तिने पूर्ण विश्वास ठेवला होता. पण आज त्या शब्दांनी तिच्या मनात वेदना निर्माण केली होती. ती स्वतःशीच लढत होती. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामध्ये अडकली होती. शेवटी तिने धाडस केलं. नंबर डायल केला. फोन वाजायला लागला. पहिली रिंग. तिचा श्वास अडकला. दुसरी रिंग. तिचे हात थरथरले. तिसरी रिंग. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि मग हॅलो. तो आवाज, समीरचा आवाज. त्या एका शब्दाने सईचं सगळं जग थांबलं. ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या मनातलं सगळं जणू शब्दांमध्ये अडकून बसलं होतं. समीर पुन्हा बोलला, हॅलो, कोण आहे? पण सईच्या ओठांवर शब्दच येत नव्हते. ती फक्त रडत होती, शांतपणे. आतून तुटत होती. काही क्षणाने तिने कॉल कट केला, कारण ती अजूनही तयार नव्हती पुन्हा त्या प्रेमाला सामोरं जायला, जे एकदा तिला पूर्णपणे तोडून गेलं होतं. फोन कट केल्यानंतर ती खूप वेळ तशीच बसून राहिली, मोबाईलकडे बघत. जणू काही ती अजूनही त्या आवाजाची वाट पाहत होती. तिच्या मनात एकच विचार होता, मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते. कितीही वर्ष गेली, कितीही प्रयत्न केले, पण काही भावना कधीच संपत नाही. त्या फक्त लपून बसतात आणि योग्य वेळी पुन्हा समोर येतात. रात्र पूर्णपणे पसरली होती. घरात सगळे झोपले होते, पण सईच्या डोळ्यात अजूनही झोप नव्हती. ती खिडकीजवळ बसून बाहेरच्या अंधाराकडे बघत होती. पण तिच्या मनात मात्र भूतकाळाचे उजळलेले क्षण चालू होते. समीर सोबत घालवलेले ते छोटे छोटे क्षण, कॉलेजचा कॅन्टीन, एकत्र घेतलेला चहा, त्याचं तिच्याकडे पाहणं आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर येणारं स्मित, हे सगळं इतकं जिवंत वाटत होतं की जणू काही ते आजच घडलं होतं. पण मग अचानक तिच्या मनात एक प्रश्न पुन्हा उभा राहिला, तो मला सोडून का गेला? हा एकच प्रश्न तिच्या मनाला आतून कुरतडत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही तिला मिळालं नव्हतं. तिने मोबाईल हातात घेतला, कॉल लॉग उघडलं आणि त्या नंबरकडे पुन्हा एकदा पाहिलं. समीर नाव स्क्रीनवर दिसत होतं. तिचं हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडायला लागलं. ती विचार करत होती, तो पुन्हा कॉल करेल का? प्रत्येक सेकंद तिला खूप मोठा वाटत होता. जणू वेळच थांबला होता. तिचं लक्ष फक्त त्या स्क्रीनवर होतं. पण फोन शांत होता, अगदी तिच्या आयुष्यासारखा. शांत, पण आतून खूप काही सांगणारा. आणि अचानक फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीन उजळली आणि नाव दिसलं, समीर कॉलिंग. त्या क्षणी सईचं हृदय अक्षरशः थांबलं. तिचे हात थरथरू लागले. तिच्या मनात हजारो विचार एकदम धावू लागले. उचलावा का? नाही उचलला तर? उचललं तर काय बोलू? त्या काही सेकंदात तिचं आयुष्य जणू एका मोठ्या वळणावर उभं होतं आणि त्या एका कॉलवर तिचा पुढचा मार्ग ठरणार होता. शेवटी तिने कॉल उचलला. काही क्षण पूर्ण शांतता होती. फक्त दोघांचाही श्वास ऐकू येत होता. आणि मग, हॅलो सई. समीरने तिचं नाव घेतलं. त्या एका क्षणात तिचं सगळं जग थांबलं. तो अजूनही तिला ओळखत होता. त्याला अजूनही तिचा आवाज लक्षात होता. आणि हेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं सत्य होतं.
सई काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळी ते फक्त दुःखाचे नव्हते, त्यात एक आनंदही होता. एक दिलासा होता की तो अजूनही तिला विसरला नव्हता. शेवटी तिने हळूच बोलायला सुरुवात केली. समीर. तिचा आवाज थरथरत होता, पण त्या एका शब्दात तिचं सगळं प्रेम होतं. समीर काही क्षण शांत राहिला, जणू तोही त्या क्षणाला अनुभवत होता. आणि मग तो म्हणाला, मी वाट पाहत होतो. तू कधीतरी कॉल करशील. का? सईने थेट प्रश्न विचारला. तिच्या आवाजात वेदना होती, राग होता आणि एक तुटलेला विश्वास होता. तू असं का केलंस माझ्यासोबत? एकदाही मागे वळून पाहिलं नाहीस? एकदाही मला समजावलं नाहीस? तिचे शब्द आता थांबत नव्हते. वर्षानुवर्ष दाबून ठेवलेलं सगळं बाहेर येत होतं. समीर शांतपणे सगळं ऐकत होता, कारण त्याला माहित होतं ही वेदना त्यानेच दिली होती. काही क्षणानंतर समीरने हळू आवाजात म्हटलं, मी सगळं सांगणार आहे सई, पण फोनवर नाही. त्याच्या आवाजात एक वेगळीच गंभीरता होती, जणू काही तो खूप मोठं काहीतरी लपवत होता. तुला मला एकदा भेटावं लागेल. सई काही क्षण शांत झाली. तिच्या मनात भीती होती, पण त्याचबरोबर एक ओढही होती. भेटायचं? तिने स्वतःलाच विचारलं. पुन्हा त्याच्या समोर उभं राहायचं, पुन्हा त्या डोळ्यात पाहायचं आणि कदाचित पुन्हा एकदा तुटायचं. उद्या संध्याकाळी जुन्या कॅफेत, समीर म्हणाला. तोच कॅफे जिथे त्यांची पहिली भेट झाली होती, जिथे त्यांनी पहिल्यांदा एकत्र हसून वेळ घालवला होता आणि जिथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. सईच्या मनात त्या ठिकाणच्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. प्रत्येक कोपरा, प्रत्येक टेबल आणि त्या सगळ्यात त्यांचं हसू. पण आता त्या जागी पुन्हा जाणं म्हणजे भूतकाळाला पुन्हा जिवंत करणं होतं. रात्रभर सईला झोप आली नाही. ती सतत त्या भेटीबद्दल विचार करत होती. तो काय सांगणार आहे? खरंच काही कारण होतं का, की फक्त एक बहाणा? तिच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही एकत्र होती. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, ती अजूनही समीरवर प्रेम करत होती आणि म्हणूनच ती उद्या त्याला भेटणार होती. काहीही झालं तरी तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. पण सईला अजून माहिती नव्हतं, ही भेट तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी वळण ठरणार होती. समीर तिच्यासमोर एक असं सत्य ठेवणार होता, जे तिचं सगळं आयुष्य बदलून टाकणार होतं. तिचं प्रेम, तिचा विश्वास आणि तिचं स्वतःचं अस्तित्व. समीर खरंच तिच्यावर प्रेम करत होता, की तो फक्त एका मोठ्या रहस्यासाठी परत आला होता? हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग. मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? प्लीज या कथेला तुम्ही एक लाईक नक्की द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.